4 ते 7 दिवस ब्रूडिंग सगळ्यात महत्त्वाचं. हिट बरोबर असूनही पिल्लं एकत्र बसताय. तर मी या क्षेत्रातील म्हणजे आपल्या प्युअर गावरान फार्म मधील प्रॅक्टिकल, खरी आणि माझ्या अनुभव आधारित माहिती सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या खरंच उपयोगी माहिती येईल. नमस्कार मित्रांनो, एस के प्युअर गावरान फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे 4 ते 7 दिवसांमधील ब्रूडिंग आणि त्यामध्ये होणाऱ्या चुका आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आज आपण सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी सांगते, 1 ते 3 दिवसांमधील ब्रूडिंग हा आपण पहिलाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता, तुमच्या उपयोगी येईल. तर 4 ते 7 दिवसांमधील ब्रूडिंग यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? 4-5 गोष्टी आहेत. फक्त त्या जर योग्य झाल्या ना तर इथं आपलं नुकसान टाळतं. तर पहिलं आहे तापमान, दुसरं खाद्य, तिसरं पाणी आणि एक स्वच्छता. जास्त काही करायची गरज नाही, फक्त याच गोष्टी व्यवस्थित करा, तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. तर पहिलं येतं तापमान. तर तापमान आपल्याला 30 ते 32 पर्यंत पाहिजे. आता आपली दुसरी स्टेज आहे, त्यामुळे हळूहळू 1-2 ने तापमान कमी केलं ना तरी चालतं. एकदम अचानक तापमान कमी करू नका, नाही तर त्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे हळूहळू करा. तर इथं असं आहे मित्रांनो, तापमान जास्त झालं तरी पण नुकसान आणि कमी झालं तरी पण नुकसान. त्यामुळे तापमान योग्य, त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच मेंटेन करा. तापमान जास्त पण होऊ देऊ नका, नाही तर नुकसान होईल. आता हे तापमान ओळखायचं कसं? तर हे असं थर्मोमीटर आहे माझ्याकडं. हे थर्मोमीटर आपलं ब्रूडिंग एरियामधलं तापमान काउंट करतं आणि आपल्याला यावरून समजतं की एक्झॅक्ट तापमान आता किती आहे. तर आता दुसरं आहे खाद्य. तर आता आपले पिल्लं म्हणजे पहिल्या टप्प्यापेक्षा आता थोडेसे ग्रोथ झालेले आहे त्यांची, तर म्हणजे जास्त पण झालेले नाही आहे. तर आता आपल्याला त्यांना आज एक्स्ट्रा दुसरं काहीच द्यायचं नाही. स्टार्टर आणि मक्याचा भरडा, आणि ते पण मक्याचा भरडा बारीक चुरा केलेला पाहिजे. अजून त्यांना काही जाड खाद्य तुम्ही देऊ नका, मक्याचा भरडा चालेल. तर खाद्य त्यांना जेवढं होईल ना तेवढं भरपूर द्या, कारण लहानपणीच त्यांची ग्रोथ चांगली होते आणि जेवढं आपण त्यांना लहानपणी जपेल ना तेवढं त्यांच्या हेल्थ चांगल्या होतं. जसं लहान बाळाची लहानपणी काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणेच आहे. त्यामुळे खाद्य त्यांना 3 ते 4 टाइम टाका. मक्याचा भरडा, स्टार्टर हे तुम्ही देऊ शकता. हा, पण घरातील अन्नपदार्थ, भाजीपाला हे देऊ नका, त्यामधून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पचन होईल हेच खाद्य द्या. आता त्यानंतर आहे पाणी. तर पाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ ठेवा. थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे पाणी कोमट ठेवा. पाण्यामधून त्यांना 2 ग्रॅम प्रति 100 पक्षी हे आपल्याला लेक्झिन पावडर टाकायचं आहे. तर ही लेक्झिन पावडर आपल्या पिल्लांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्यानुसार त्यांची इम्युनिटी पॉवर पण वाढवते. त्यामुळे ही पावडर खूप महत्त्वाची आहे. तर या टप्प्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लसीकरण. तर 4थ्या दिवशी आपल्या पिल्लांना लासोटा लसीकरण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर काही लोकांचा गैरसमज आहे की 7व्या दिवशी लासोटा लसीकरण करावं, पण मी माझ्या अनुभवावरून सांगते मित्रांनो, 7व्या दिवशी मला लसीकरण करून पाहिजे असा रिझल्ट आला नाही. 7 दिवसापर्यंत काही आपले पक्षी मेलेले असतात. त्यामुळे 4थ्या दिवशी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. तर 4थ्या दिवशी म्हणजे आपल्याला ज्या दिवशी लसीकरण करायचं आहे ना त्या दिवशी त्यांना कोणतंच विटॅमिन किंवा ही लेक्झिन पावडर पण ठेवू नका, जेणेकरून त्यांना लसचा काहीच उपयोग होणार नाही. फक्त लस द्या. आणि पहिलं लसीकरण नेहमी डोळ्यातून करायचं असतं. तर पहिलं लस डोळ्यातून करण्याचं कारण म्हणजे आता लहान पिल्लं असतात, काही पक्षी पाणी पित नाहीत. आपण जर पाण्यातून ठेवलं आणि काही पितात, तर त्यामुळे त्या लस जे आपण ठेवतो त्याचा परिणाम आपल्या सगळ्या पक्ष्यांवर होत नाही. त्यामुळे एक पक्षाच्या डोळ्यातून हे लसीकरण करावं लागतं. तर ह्याचा प्रभाव आपल्याला दिसतोच. तर 4 ते 7 दिवसांमध्ये जास्त पक्ष्यांची मर ही एकमेकांच्या अंगावर बसून किंवा गर्दी करून होते. त्यामुळे तुम्ही 2 ते 3 तासातून आपल्या ब्रूडिंग एरियामध्ये यावे आणि आपल्या पक्ष्यांची स्थिती बघावी. तर इथं झालं आता तापमान, दुसरं खाद्य आणि तिसरं पाणी. तर आता 4थं येतं स्वच्छता. तर उंदीर, मांजर, घूस वगैरे आपल्या ब्रूडिंग एरियामध्ये येणार नाही. त्यामुळे असं सर्क्युलर तुम्ही पोर्शन करून घ्या, जेणेकरून आपले पक्षी एकत्र खेळतील आणि त्यांना बाहेर पण येता येणार नाही आणि उंदरा मांजरापासून त्यांचा बचाव होईल. तर ह्याच 4 गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या. आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, असं सर्क्युलर पोर्शन करून घेतलं ना आपले पक्षी जास्त गर्दी करून पण बसणार नाहीत आणि जर
स्क्वेअर असेल ना तर जे कोपरा येतो तर त्या कोपऱ्यात आपले पक्षी दबून बसतील, त्यामुळे सर्कलच पाहिजे. तर मित्रांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय वाटतोय तेवढा सोपा नाहीये. जर योग्य मार्गदर्शन आणि सल्ला असेल ना तरच आपण या व्यवसायात पुढे जाऊ. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयोगी येईल, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला माझा 1 वर्षातील अनुभव सांगते मित्रांनो. तर पक्षी जास्त दुसऱ्या आठवड्यातच मरतात, कारण पक्ष्यांची थोडं वेट गेन झालेलं असतं आणि ते पक्षी गर्दी करून बसतात, एकमेकांच्या अंगावर बसतात. का तर तापमान इथं आपलं कमी पडतं. त्यामुळे हे जर टाळायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापमान. मी जसं सांगितलं ना, तापमान हा ब्रूडिंगमधील बेस आहे, पण तापमान कमी पण नको आणि जास्त पण नको. तर या गोष्टी नोट करून ठेवा तुम्ही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तुमचे प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये विचारू शकता, आणि भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर 4 ते 7 दिवसांमध्ये चौथ्या दिवशी आपल्याला लासोटा लसीकरण करायचं. तर त्या दिवशी आपल्याला कोणतंच विटॅमिन वगैरे द्यायचं नाही. त्यानंतर सलग 3 दिवस लेक्झिम पावडर ठेवायची 7 दिवसापर्यंत. तर उद्या आपला व्हिडिओ 8 ते 14 दिवसामधील ब्रूडिंग याविषयी येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.